तिसऱ्या नेहमी तोंड बंद असलेल्या घ्यायच्या, तोंड ओपन असलेल्या एक तर माती भरलेल्या असतात किंवा त्या शिळ्या असू शकतात। ट्रेडिशनली त्या विळीवर ओपन करतात, पण आमच्याकडे विळी नसल्यामुळे माझ्या सासूबाई तिसऱ्या आणायच्या आणि स्वच्छ धुवून त्या स्टीलच्या डब्यात घालून फ्रीजर मध्ये ठेवून द्यायच्या। मग ज्या दिवशी एक शिपी करायची त्या दिवशी फ्रीजर मधून काढली की त्यांची तोंडे ओपन झालेली असतात। सरळ हाताने 2 शिप्प्या वेगळ्या करायच्या। प्रत्येक जॉईंटला एक चकचकीत कुसासारखा भाग असतो, तो काढून टाकायचा। मग मांस भरलेल्या शिपीला आम्ही एक शिपी म्हणतो आणि दुसरी रिकामी आम्ही फेकून देतो। तिसरी किंवा एक शिपीचे आम्ही कांदा मिरीचे सांबारे करतो। खोबरं, थोडं कांदा, मिरी, मिरची, चिंच घालून वाटण गंध वाटायचं आणि खोबरेल तेलात बारीक चिरलेल्या कांद्याची फोडणी म्हणजे कांदा गोल्डन करून घ्यायचा। त्यात एक शिपी हलकेच परतायची आणि वाटण घालून बारीक गॅसवर 1-2 उकळ्या आल्या की बस, कांद्या मिरीची आमटी तयार आहे। आम्ही एक शिपीचं सुकंही करतो। कांदा, खोबरं, ओली मिरची, लाल मिरची, आमसुलं, मीठ, हळद हे सर्व चुरून त्यात एक शिप्पी आणि खोबरेल तेल घालून हात धुवायपुरतं पाणी घालून मध्यम आचेवरती 5 मिनिटात तयार। कधीतरी तिसऱ्याचे डांगराची रेसिपी घालीन। तुम्ही तिसऱ्यांचं काय करता कमेंट करून सांगा। तिसऱ्या नेहमी तोंड बंद असलेल्या घ्यायच्या, तोंड ओपन असलेल्या एक तर माती भरलेल्या असतात किंवा त्या शिळ्या असू शकतात। ट्रेडिशनली त्या विळीवर ओपन करतात, पण आमच्याकडे विळी नसल्यामुळे माझ्या सासूबाई तिसऱ्या आणायच्या आणि स्वच्छ धुवून त्या स्टीलच्या डब्यात घालून फ्रीजर मध्ये ठेवून द्यायच्या। मग ज्या दिवशी एक शिपी करायची त्या दिवशी फ्रीजर मधून काढली की त्यांची तोंडे ओपन झालेली असतात। सरळ हाताने 2 शिप्प्या वेगळ्या करायच्या। प्रत्येक जॉईंटला एक चकचकीत कुसासारखा भाग असतो, तो काढून टाकायचा। मग मांस भरलेल्या शिपीला आम्ही एक शिपी म्हणतो आणि दुसरी रिकामी आम्ही फेकून देतो। तिसरी किंवा एक शिपीचे आम्ही कांदा मिरीचे सांबारे करतो। खोबरं, थोडं कांदा, मिरी, मिरची, चिंच घालून वाटण गंध वाटायचं आणि खोबरेल तेलात बारीक चिरलेल्या कांद्याची फोडणी म्हणजे कांदा गोल्डन करून घ्यायचा। त्यात एक शिपी हलकेच परतायची आणि वाटण घालून बारीक गॅसवर 1-2 उकळ्या आल्या की बस, कांद्या मिरीची आमटी तयार आहे। आम्ही एक शिपीचं सुकंही करतो। कांदा, खोबरं, ओली मिरची, लाल मिरची, आमसुलं, मीठ, हळद हे सर्व चुरून त्यात एक शिप्पी आणि खोबरेल तेल घालून हात धुवायपुरतं पाणी घालून मध्यम आचेवरती 5 मिनिटात तयार। कधीतरी तिसऱ्याचे डांगराची रेसिपी घालीन। तुम्ही तिसऱ्यांचं काय करता कमेंट करून सांगा।